हो. विद्यार्थी मित्र हो, आज आपण मराठी पुस्तकातील पाठ क्रमांक 1 वेगवशता हा पाठ पाहूया. वेगवशता याचा अर्थ वेग म्हणजे गती, वशता म्हणजे आहारी जाणे. वेगाच्या आहारी आजची पिढी कशा प्रकारे वाहत चाललेली आहे याचे विवेचन या पाठात केलेले आहे, ते पाहूया. या पाठाचे लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले लिखित हा पाठ खंड जागरखंड 2 यातून घेतलेला आहे. प्रसिद्ध नामवंत वक्ते, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक, देशात आणि विदेशात अनेक विषयावर व्याख्यानमाला गाजवल्या. पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग 28 वर्षे व्याख्याने दिली. कथा वक्तृत्वाची जागरखंड 1 व 2, जीवनवेध, दीपस्तंभ, देशोदेशीचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्टी इत्यादी ग्रंथ प्रकाशित. औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, राजर्षी शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर, श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार फलटण, अशा अनेक पुरस्कारांनी लेखक सन्मानित. आता आपण लेखकांचा परिचय पाहिलो. यानंतर पाठाची मध्यवर्ती कल्पना समजून घेऊया. या वैचारिक पाठात लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज लेखकालाही पटते, मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकला. महानगरात, शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करावी लागतात हे खरे असले तरी नको तितक्या वेगाने वाहने चालवून लोक अपघातांनाच निमंत्रण देताना दिसतात. याचे लेखकाला वैषम्य वाटते. वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने वापरतात हे खरे, परंतु माणसे वाचलेलाच वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात, तेव्हा वाहनेच माणसावर स्वार होतात, अशी मार्मिक टिप्पणी प्रस्तुत पाठात लेखकांनी केलेली. अफाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीर मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो. त्यामुळे स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखक शेवटी कशा प्रकारे स्पष्ट इशारा देतात ते या पाठात समजून घेऊया. पहिल्यांदा या पाठातील महत्वाची मुद्दे लक्षात घ्या. मुद्दा क्रमांक 1, आपले जीवन स्थिती व गती यात विभागले गेले आहे.
मुद्दा क्रमांक 2, माणसा माणसात दुरावा निर्माण होतो, तो असं होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. मुद्दा क्रमांक 3, भारत आणि अमेरिका यांच्यातील जीवनशैली. मुद्दा क्रमांक 4, वाढती स्पर्धा आणि वाहनांचा केलेला वापर. मुद्दा क्रमांक 5, भरधाव वेगाने गाडी चालवण्यात औचित्य ते कुठले. मुद्दा क्रमांक 6, रात्रीच्या वेळी प्रवास करण्याची गरज ती कोणती. मुद्दा क्रमांक 7, भरधाव वेग निसर्ग विरोधी वर्तन. यानंतर आपण अति वेगाच्या आहारी गेल्यानंतर त्याचे परिणाम कोणते होतात ते पाहूया आपण. मुद्दा क्रमांक 1, वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात. मुद्दा क्रमांक 2, जीवन दशदिशांना विभागलेले असते. नंबर 3, वाचलाला वेळ कसा घालवावा हे कळत नाही, म्हणून तो घालवण्यासाठी माणसे पुन्हा वाहनावर स्वार होतात. मुद्दा क्रमांक 4, इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी. नंबर 5, ऐश्वर्याचे प्रदर्शन घडविण्यासाठी. पहा, आपण या समोरच्या दाखवलेल्या चित्रातून आपल्याला समजून येईल की विनाकारण आपण गाडीवर स्वार झाल्यानंतर स्पीड कशा प्रकारचे वाढवले जाते त्याचं एक आपल्याला दर्शन दिसून येत आहे. यानंतर आजकालची नवीन पिढी जी आहे ती बाईक रायडिंग करण्यात मजा लुटत आहे, हेही आपल्याला समोरच्या चित्रफितीतून दिसत आहे. यानंतर आपण या पाठातील सविस्तर असं विश्लेषण पाहूया. लेखक म्हणतात, वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. स्थिती म्हणजे थांबणे, गती म्हणजे जीवनातल्या ज्या स्थितीतून आपण चालतो त्याला आपण गती म्हणतो. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. जेव्हा विचाराला गती मिळत असते तेव्हाच ती प्रगती आपण तिला म्हणतो. ती विचारांचीच गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. म्हणून आपल्या या गतीला प्रगती ठरवण्यासाठी त्या गतीला दिशा असणे गरजेचे असते. विद्यार्थी मित्र हो, आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घराघरात राहतात, म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होताना दिसून येतात. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ती आली कुठून, आली कशी आणि कशासाठी. पूर्वी देशोदेशीचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठी दिसून येत नाही. पूर्वीचा काळही अत्यंत शांततेने गेलेला आहे. सगळी लोकांची कामे झालेली आहेत, तरी पण कुठे अडथळा आलेला नाही. मग आज एवढी
धावपळ कशासाठी? आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत हे खरे. जीवन हे दशदिशांना विभागले गेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके सांधणार कशी, जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. पण लेखक म्हणतात, यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावी एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. कारण आपल्या कामापुरता वेग जर असेल आपल्या वाहनांचा, तरच योग्य दिशेपर्यंत आपण पोहोचू, ठरलेल्या वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न करू. पण थोड्या वेळात जास्त अंतर कापणे हे अक्षम्यच आवेग म्हणावे लागेल. कारण आपण भारत आणि अमेरिकेच्या बाबतीत जर तुलना केली, तर अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. कारण घरोघर आणि दरडोई वाहन तिथे उपलब्ध असते. रस्ते रुंद असतात, मार्ग सरळ असतो, निर्विघ्न असतात आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते. 100 मैल म्हणजे जवळजवळ 160 किमी अंतर होय. जवळच्या जवळ सगळे सहसा नसते पाश्चात्य देशात. विशेषतः अमेरिकेमध्ये खूप अंतरावर कार्यालये असतात. अंतरावरच्या गोष्टींची जवळीक साधण्यासाठी त्यांना दूरवर जावे लागते. यातून माणसामाणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात आपण जर आलो तर काय परिणाम होतात? पहा, अमेरिकेचं पाश्चात्य जीवन कसे टोलेजंग इमारतीने व्यापलेले असते. रस्ते रुंद असतात. पण भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. कारण अमेरिकेतील रस्ते रुंद, दूरवरचे अंतर यामुळे अमेरिकन जीवनशैली भारतीयांनी पत्करण्याचे कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे पण खूप आहेत, कामे फारशी नाही. मग जीवनाची टोके सहज सांगता येतात. आपणाला सर्वच जवळच्याच अंतरावर कार्यालये, घर, बाजारपेठ, भाजी मंडई ही सहज आपल्याला थोडक्या अंतरावर प्राप्त होतात. मग जीवनाची टोके सहज सांगता येतात. थोडी त्वरा करावी लागते खरी, पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती आपल्या भारत देशामध्ये मुळीच नाही. मुंबई सारख्या आपण शहराचा जरी विचार केलो तरी विस्तीर्ण नगर हे गाड्यांनी सांधलेले असते. गाड्या रुळावरून चालतात. त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत एकदा का चढले म्हणजे माणसाचे धावणे थांबते. सर्व काही त्या वाहनातून प्राप्त होतं. पहा आपण कशी आहे मुंबई ही मायानगरी जिला म्हटलं जातं. किती हे वेगात
गाड्या धावत आहेत. विस्तीर्ण अशा या शहरात सिग्नल पडल्यानंतर किती वाहने, असंख्य वाहने आपल्याला दिसून येतात. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्याचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते. मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. याचेच वैषम्य लेखकाला वाटते. म्हणून लेखक म्हणतात की आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात आणि मग वाहनेच माणसावर स्वार होतात. ठीक आहे, कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग असावा. आपण जे वाहन चालवतो त्यावेळेस लिमिटेड त्याची स्पीड असणे गरजेचे आहे. आपल्याला वाहनाच्या कंपनीने सुद्धा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी मीटरवर आपणाला स्पीड नियंत्रणात ठेवण्यासाठी कमीत कमी 40च्या स्पीडने वाहन चालवावे असे सुद्धा आपल्याला सांगितलं जातं. तरी पण आपण ते लक्षात घेत नाही. जर हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता यावे, अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. पण प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, काही वेळा आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडविण्यासाठी, नको तिथे स्पीड, नको तिथे जास्त सीसीचे इंजन वापरणे, गरज नसताना कर्ज काढून मोठमोठ्या किमतीची वाहने खरेदी करणारी माणसे समाजात अनेक ठिकाणी आपल्याला आढळतात. कोणतेही महत्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण आहेच वाहन तर 4-6 मैलावरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत याचेच लेखकांना दुःख वाटते. एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत करतात लोकांनी? कारण ही सर्व वरील ठिकाणे अतिशय गर्दीची आहेत. याशिवाय देहू, आळंदी, सिंहगड, बणेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते या लोकांना का दिसत नाहीत बरे? कारण दिशाविहीन गती ही अधोगतीला पात्र ठरते. यामुळे आपण पाहूया खालील मुद्द्यांच्या आधारे दिशाविहीन गती झाल्यास आपली कशा प्रकारे अधोगतीला जातो आपण. मुद्दा क्रमांक 1 पहा, दिशाविहीन जर गती राहिली तर चित्ताची व्यग्रता वाढते. मुद्दा क्रमांक 2, डोळ्यावर, मनावर, शरीरावर ताण पडतो. मुद्दा क्रमांक 3, शरीरभर आवश्यक स्पंदने निर्माण होतात. मुद्दा क्रमांक 4, हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. मुद्दा क्रमांक 5, बसणे, उठणे, उतरणे, चढणे या मुक्त हालचालीचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवल्याने
आरोग्याची हानी होते. म्हणून लेखक म्हणतात की दिशाविहीन गती ही अधोगतीला पात्र ठरते. पहा आपण, आजकालची युवा पिढी अशी वाहनावर आरूढ झालेली आहे. नको त्या ठिकाणी वेग वाढवायचा ही जणू काही आजच्या पिढीने ठरवूनच दिलेली आहे की काय वाटतं. वेगवेगळ्या स्टाईलमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या गाड्या घेऊन जणू काही प्रदर्शनच करत आहोत आपल्या ऐश्वर्याचे, असा भास या लोकातून दिसून येतो. यामुळे वेग वाढवल्यास ओव्हरटेकचा मार्ग अवलंबून अनेक वाहने अपघाताला कारण ठरतात. म्हणून वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? निकड म्हणजे गरज, खरंच गरज आहे का? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल हे खरे. आपले राहणे गावाबाहेर होत असे तर वाहनांचा उपयोग होईल, पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने एरझारा कशासाठी घालवायच्या? आहेच गाडी तर मारूया चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक आज मोठ्या संख्येत दिसून येतात. कारण नसताना रस्त्यावर फिरकणे हे एक माणसाच्या अधोगतीचेच लक्षण म्हणावे लागेल. वाहन हे खरे पाहता वेळ वाचवण्यासाठी वापरायचे असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. पण हे वाहन चालवताना त्याचा वेग मात्र बेताचाच असणे अगत्याचे असते. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचाच भरधाव वेगाने चालवण्यात कोणता तो फायदा? वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याचा वरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. रातराणी म्हणजे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या गाड्या. आपण एसटी बसेस पाहतो आपण की रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावी एवढी महत्वाची कामे दरवेळी असतात का? त्याचे लेखकाला दुःख वाटते. वाहनाचा वेग आणीवार झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते, डोळ्यावर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. म्हणजे शरीराला व्याधी होते. शरीराचे अनेक आजार निर्माण होतात. कमरेची, पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालीचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे, आरोग्याची हानी करणारे आहे. मग आपण निसर्गाच्या विरोधात जाऊन आरोग्याचं अधपतन करणं यात कोणता फायदा आहे बरे? वाढता वेग म्हणजे ताण, जीवनातले ताणतणाव वाढून पोचणार तरी आपण कुठे? आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा
अस्वाभाविक वेग कमी करणे हेच आपले कर्तव्य आहे. म्हणून उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये, कोणाची स्पर्धा करू नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. म्हणून मित्र हो, यासाठी आपण वेगावर नियंत्रण ठेवणे हेच आपल्या जीवनाचे खरे सार्थक म्हणावे लागेल. लेखकांनी आपणाला आजच्या या भावी पिढीला एक उपदेश केलेला आहे की आपण वाहन कोणतेही असो, 2 चाकी 4 चाकी कोणतेही वाहन असो, पण त्यावर मात्र नियंत्रण ठेवणे हेच खरे लक्ष्य आहे आपल्या जीवनाचे. म्हणून हा पाठ इथेच संपला. धन्यवाद.